विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे माझ्या टेक विद्या या चॅनलमध्ये। यापूर्वी आपण शाळा सुरू होताच सेतू अभ्यासक्रमाचे संपूर्ण व्हिडिओ आपण माझ्या चॅनलवर पाहिलेले असालच। सोबतच माझ्या चॅनलवर वर्ग 10वी चे मराठी, गणित, इंग्रजी, विज्ञान सर्व विषयाचे स्वाध्याय उपलब्ध आहेत। तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन लिंक चेक करू शकता। आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये एक कथा जी आपण ऐकत आलेलो आहे फार पूर्वीपासून ती ऐकणार आणि त्यामध्ये किती सत्य आहे हे पडताळून पाहणार आहोत। म्हणून हा जो व्हिडिओ आहे हा तुम्ही शेवटपर्यंत बघाल तरच तुम्हाला या कथेमध्ये कितपत सत्य आहे हे माहीत पडेल। मध्यंतरी SCERTने काही कार्यशाळा अरेंज केल्या होत्या आणि त्या आम्ही बघितल्या। त्यामधलीच एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे आणि मग आपण ठरवू की ही ऐकत आलेली दंतकथा जी आहे ही कितपत खरी आहे याचा गणिताच्या दृष्टीने पडताळा घेणार आहोत। तर गोष्ट चतुर कावळ्याची आहे। ते तुम्ही आम्ही सर्वांनीच ऐकलेली आहे। मग गोष्ट आपण पुन्हा रिपीट करू की एक कावळा होता। तो कावळा त्याला फार तहान लागली होती। त्याला पाणी कुठेच दिसेना। मग त्याला एका ठिकाणी एक माठ दिसला। त्या माठामध्ये पाणी होतं, परंतु या कावळ्याची चोच त्या पाण्यापर्यंत जाऊ शकत नव्हती। आणि मग कावळ्याने ठरवलं की मला तहान तर लागली आणि पाणी प्यायचं आहे, मग काय करायचं। मग त्याला एक युक्ती सुचली। तर आजूबाजूला जे खडे होते त्या माठाच्या ते खडे त्यांनी एक एक चोचीमध्ये उचलून त्या माठामध्ये टाकायला सुरुवात केली। आणि बघता बघता खडे टाकल्यानंतर पाणी जे आहे ते माठाच्या तोंडापर्यंत आलं आणि मग कावळ्याने ते पाणी पिऊन आपली तहान भागवली। तर इथे चतुर कावळा या कथेचं नाव आहे। आणि खरंच ही तळामध्ये असलेलं पाणी पूर्ण त्या माठाच्या तोंडापर्यंत खडे टाकल्यानंतर येईल का याचा पडताळा आपल्याला गणितीय दृष्टीने इथे घ्यायचा आहे। आणि मग तुम्हीच ठरवायचं आहे की माठाच्या तोंडापर्यंत पाणी येण्यासाठी साधारणतः किती पाणी त्या माठामध्ये असायला हवं। आता आपण डायरेक्ट ही जी कृती आहे ही करूनच बघणार आहोत आणि मग आपल्याला ठरवता येईल की ही कथा कितपत सत्य वाटते आणि ऐकायला छान वाटते, परंतु त्यामध्ये सत्य किती आहे। चला तर मग प्रयोगाला सुरुवात करू। प्रयोग आपण प्रत्यक्ष इथे करून पाहणार आहोत। अगदी 3 साहित्यामध्ये हा प्रयोग तुम्ही घरी करू शकता। तर यासाठी एक आपल्याकडे माठ नाही आणि पाण्याची लेवल आपल्याला दिसायला हवी म्हणून ही एक बॉटल आपण घेतलेली आहे काचेची, जेणेकरून आपल्याला हे पाणी यामध्ये किती वर आलं हे दिसेल। आणि हा जो ग्लास आहे यामध्ये रंगीत पाणी यासाठी घेतलेलं आहे की आपल्याला याची लेवल जी आहे ती खडे टाकल्यानंतर किती वर येते हे कळण्यासाठी आपण पाण्याचा कलर इथे पाण्यामध्ये कलर टाकलेला आहे, त्यामुळे हे रेड जे पाणी आहे हे आपण घेतलेलं आहे। आणि खडे घेतलेले आहेत। हे खडे आपण या माठामध्ये म्हणजे याला माठ समजायचं आहे टाकून पाहणार आहोत आणि ॲक्च्युली पाणी किती वर येतं हे आपण बघू। तर सुरुवातीला आपण यामध्ये 25%च पाणी घेऊ। तर 25% पाणी आपण घेतलं आणि यामध्ये आपण खडे जर टाकत गेलो तर आपल्याला असं लक्षात येतं की आपण खडे टाकतात यामध्ये जी पाण्याची लेवल आहे ती काही प्रमाणात वाढते आणि त्यानंतर मग ती वाढणार नाही। तर अशा प्रकारे पाणी जे आहे ते कुठपर्यंत वर आलं ते तुम्ही बघू शकता। पाणी कितपत वर आलेलं आहे हे तुम्ही बघू शकता, म्हणजे नक्कीच हे माठाच्या तोंडापर्यंत पाणी आलेलं नाही ज्यावेळेस आपण इथे 25%च पाणी टाकलेलं होतं। आता आपण थोडी पाण्याची पातळी वाढवू आणि मग त्यामध्ये खडे टाकून बघू। आता आपण पाण्याची पातळी 50% घेतली, म्हणजे आपण जवळपास या भरणीच्या अर्ध पाणी घेतलेलं आहे। आणि परत आपण तीच कृती करणार आहोत। यामध्ये हे खडे टाकून बघणार आहोत। तर इथे तुम्ही ही पातळी बघू शकता कुठपर्यंत आलेली आहे। ही पाण्याची पातळी इथपर्यंत दिसत आहे आणि ही नक्कीच त्या माठाच्या तोंडापर्यंत आलेली नाही। म्हणजे याचा अर्थ आपल्याला अजून त्या माठामध्ये काही पाणी टाकण्याची आवश्यकता आहे जेणेकरून ते पाणी
खडे टाकल्यानंतर वर येईल. तर आता आपण थोडं पाण्याची पातळी वाढवूया यामध्ये. आता आपण सुरुवातीला 25% पाणी घेतलं होतं, ते एवढं होतं. त्यानंतर आपण थोडी लेवल वाढवली आणि 50% पाणी घेतलं. आता आपण पाण्याची पातळी अजून वाढवणार आहोत. जवळपास 60% पाणी आपण इथे घेणार आहोत. आणि आता यामध्ये आपण खडे टाकून बघू की पाणी जी आहे तीही भरलेली दिसत आहे. म्हणजेच या कथेमध्ये ऐकल्याप्रमाणे पाणी अगदी माठाच्या तळाला होतं, तर ते वर येणं शक्य नाही. मग पाणी या माठाच्या तोंडापर्यंत कधी येईल? ज्यावेळेस पाणी 50%पेक्षा जास्त पाणी त्या मडक्यामध्ये असेल किंवा 50%वरून जास्त पाणी 60%सुद्धा असेल, तरच मग हे खडे टाकल्यानंतर ही पाण्याची पातळी जी आहे ही वर येईल आणि तो कावळा आपल्या चोचीने हे पाणी पिऊ शकेल, त्याची तहान भागू शकेल. हे या कथेमागील सत्य आहे. आपण ऐकत आलेलो आहोत ही कथा. ही आजपर्यंत आपल्याला ऐकायला गोडच वाटली, परंतु यामध्ये हे सत्य आहे की पाणी कमीत कमी त्यामध्ये 50%च्या वर असेल तरच पाणी ते त्या माठाच्या तोंडापर्यंत येऊ शकेल. हा गणितीय पडताळा आपण या प्रयोगाचा इथे पाहिलेला आहे. तुम्ही पण करून बघा आणि या कृतीचा आनंद घ्या. अशाच नवीन नवीन कृती पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअरसुद्धा करा आणि नोटिफिकेशनचं बटन दाबा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची सर्वात पहिले तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल.